नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली जीएसएलव्ही मार्क 3D1 यानाचं प्रक्षेपण करण्यासाठी आजपासून उलटगणना सुरू करणार आहे. हे यान आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या संध्याकाळी 5:28 अवकाशात सोडण्यात येणार आहे. या यानाच्या माध्यमातून जीसॅट-19 हे संवाद उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. अमेरिकेच्या JLL कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या 300 ग्लोबल शहरांच्या यादीत 9 भारतीय शहरांना स्थान देण्यात आलं आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शहरांचा यात समावेश आहे. भारतातल्या 9 शहरांपैकी दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश पहिल्या 30 मध्ये करण्यात आला असून मुंबईला 17वं तर दिल्लीला 22वं स्थान देण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद आणि सुरत या शहरांचा या यादीत समावेश आहे. सोन्यावर 3% वस्तू आणि सेवा कर लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं सुवर्णालंकार आणि जडजवाहीर उद्योगानं स्वागत केलं आहे. त्यामुळे सोन्यावर साधारण सध्या इतकाच कर लागू होणार आहे. या क्षेत्रातील उद्योगाचं वैशिष्ट्य लक्षात घेता सरकारनं योग्य दरानं कर आकारल्यानं हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचं अखिल भारतीय सुवर्णालंकार आणि जडजवाहीर व्यापार महासंघाचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई इथं पीटीआयशी बोलत होते. दरम्यान वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत पारदर्शकता येईल, कर भरणा वाढेल आणि व्यवहारांचा मागोवा घेण्यात सुधारणा होईल असं मत जागतिक सुवर्ण परिषदेचे भारताचे महासंचालक सोमसुंदरम यांनी व्यक्त केलं आहे. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शशी शेखर वेंपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेंपती 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल कॅम्पमधील महत्वाचे सदस्य होते. प्रसार भारती मंडळामध्ये ते फेब्रुवारी 2016 पासून कार्यरत आहेत. तसंच ते इन्फोसिस या कंपनीमध्येही कार्यरत होते. महाधिवक्ता मुकुल रोहतगी, महान्यायवादी रणजित कुमार आणि अन्य 5 वरिष्ठ विधी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सरकारनं मुदतवाढ दिली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं हा निर्णय घेतला आहे. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपणार होता. मात्र तो आता पुढील आदेशापर्यंत अनिश्चित काळापर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यातल्या कृषी क्षेत्रावरील संकटावर उपाय शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या विशेष कृती दलानं शेतकरी कर्जमाफीसाठी जमीन धारणा मर्यादा रद्द करण्याची शिफारस केली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये कर्जमाफीसाठी जमीन धारणा हा निकष लावू नये असं या दलाचं म्हणणं आहे. कोणत्याही अटीविना सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये सामावून घ्यावं आणि ते शक्य नसल्यास जमीन धारणा मर्यादा कोरडवाहूसाठी 5 हेक्टर आणि बागायत जमीनसाठी 2 हेक्टरपर्यंत वाढवावी असं कृती दलाचे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. राज्य शासनानं महागड्या वैद्यकीय चाचण्या गरजूंसाठी मोफत करण्याकरता एका वैद्यकीय सेवा कंपनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे आता अशा महागड्या तपासण्या शासकीय रुग्णालयात विनामूल्य केल्या जाणार आहेत. राज्यातल्या 33 जिल्ह्यांमध्ये अशा प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. इथं आपत्कालीन आणि तातडीच्या वेळी ही सेवा 24 तास उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा रुग्णांसाठी तपासणी अहवाल केवळ 3 तासात उपलब्ध करून दिला जात आहे. या प्रयोगशाळा राज्यातल्या सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत एकाच गटात असलेले भारत आणि पाकिस्तान संघ प्राथमिक फेरीतला आज आपला पहिलाच सामना खेळणार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शहर विकास आघाडीचे नेते आणि माजी महापौर गजानन बारवाल यांची निवड करण्यात आली आहे. महिला बालकल्याण सभापतीपदी आशा भालेराव तर उपसभापतीपदी ज्योती नाडे यांची निवड झाली आहे. काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 वाजून